काळानुरूप कर व्यवस्थेत झालेल्या बदलांची गरज म्हणून सरकारनं नवा प्राप्तिकर कायदा 2025 आणला असून जुन्या कायद्यात केवळ जुजबी बदल केलेले नाहीत, तर नव्या भारताची गरज लक्षात घेऊन आमूलाग्र परिवर्तन करण्यात आलं आहे, असं प्राप्तिकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त आलोक कुमार यांनी म्हटलं आहे. नव्या प्राप्तिकर कायद्याची माहिती देण्यासाठी विभागानं मुंबईत आयोजित केलेल्या प्रारंभ या मोहिमेत ते बोलत होते. कर प्रणाली अधिक सोपी करून करदात्यांना त्याचं अनुपालन करणं सोपं जावं यासाठी या उद्देशानं या कायद्याची रचना करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं. उद्योग जगत, सर्वसामान्य करदाते, कर व्यावसायिक या सर्वच घटकांनी या कायद्याचं स्वागत करून सुलभ आणि डिजिटलयुक्त कर प्रणाली आणल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला उद्योजक निरंजन हिरानंदानीही उपस्थित होते. या कायद्यामुळे नागरिक आणि सरकार यांच्यातला परस्पर विश्वास दृढ होईल, पारदर्शकता येईल, असं त्यांनी सांगितलं. अभिनेता अर्जुन कपूरही या कार्यक्रमाला उपस्थित होता.